गॅस चालू केला, तवा ठेवला, तेल टाकते, आपण जी चटणी करणार आहोत त्यासाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा। तेल गरम झालं, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरा, गॅसची आच कमी करून मोहरी टाकायची, मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची, त्यानंतर जिरं टाकायचं, जिरं व्यवस्थित फुललं, 20 ते 25 लसूण पाकळ्या मी कट करून घेतल्या त्या यामध्ये टाकायच्या। गॅसची आच संपूर्ण रेसिपी कमी आचेवरच करायची। 2 मिनिट लसूण परतून घ्यायचं, चिमूटभर हिंग मी नंतर टाकला, कारण हिंग करपतं म्हणून मी नंतर टाकला। 8 ते 10 कच्चे शेंगदाणे टाकायचे, ते पण याच्यात परतून घ्यायचे। शेंगदाणे परतून झाले, 2 चमचे तीळ टाकते, तीळ परतून झाले। आता 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तो यामध्ये टाकते, गॅस बंद करते, थोडीशी कोथिंबीर, गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर टाकली, तेल गरम आहे त्यामुळे कोथिंबीर याच्यामध्ये परतून होते। तेल थोडंसं कोमट होऊ द्यायचं, 1 मोठा चमचा लाल तिखट, तवा गरम असल्यामुळे लाल तिखट पण याच्यात परतून होतं। शेवटी चवीनुसार मीठ। चटणी गार झाल्यानंतर बघा इथे तेल जमा झालं। तयार आहे लसणाची चटणी किंवा लसूण भुर्का।